ऐन आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता एसटीने प्रवास करायचा असेल तर खिशाला अधिक जड बसणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। 17 जुलैच्या मध्यरात्रीनंतर ही भाडेवाढ लागू झाली असून प्रवाशांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत। राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या भाड्यात तब्बल 13.56% वाढ मंजूर केली आहे। त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसोबतच आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे। मात्र महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे त्यांच्या सवलतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्यांना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळणार आहे। एसटी महामंडळाच्या माहितीनुसार डिझेलच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्याचे वेतन, वाहनाची देखभाल, टायर आणि सुट्टे भाग यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे। याच आर्थिक ताणामुळे भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितले जात आहे। दरम्यान साध्या बससाठी लागू असलेली 10% हंगामी भाडेवाढ मात्र रद्द करण्यात आली आहे। आता प्रवाशाकडून केवळ नव्या सुधारित दरानुसारच भाडे आकारले जाणार आहे। दरम्यान या दरवाढीचा परिणाम प्रवाशाच्या संख्येवर देखील होण्याची शक्यता आहे।